मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशिक दौऱ्यावर राहणार आहेत। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्या नाशिक दौरा। या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अनेक विकास कामांचे भूमिपूजन व शुभारंभ केला जाणार, अशी माहिती समोर येत आहे। खासदार सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरणावरून खासदार सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीने भाजपात पक्षप्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्र लिहत कारवाई करण्याऐवजी पक्षात प्रवेश कसा दिला जाऊ शकतो, असा थेट प्रश्न विचारला। पार्थ पवारांचं नाव FIR मध्ये घातलं गेलं नाही, अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप। जमीन व्यवहारावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। जमीन घोटाळ्याची चौकशी नीट होऊ शकेल का, असा थेट सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेतील माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकरांचा भाजपात पक्षप्रवेश। इगतपुरीचे माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकरांसह उपनगराध्यक्ष व माजी नगरसेवकांचा भाजपात जाहीर पक्षप्रवेश। या पक्षप्रवेशाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे। भाजपचे बोलायचे व खायचे दात वेगळे आहेत, नाना पटोले यांची जोरदार टीका। काँग्रेसचे नाना पटोले यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे। सत्ताधारी भाजप माफिया वृत्तीच्या लोकांसाठी सत्तेचा मार्ग प्रशस्त व भाजपचे बोलायचे व खायचे दात वेगळे आहेत, हे आता लोकांना कळले आहे, अशी टीका काँग्रेसचे नाना पटोले यांनी केली आहे।